Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing the basic concept that is topic is probability. मराठीमध्ये याला संभाव्यता असं म्हणतात. तर हे जे व्हिडिओ आहे ते पूर्णपणे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून आपण समोरची व्हिडिओ अजून बनवण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळेल. तर नमुना अवकाशाला मराठीमध्ये सॅम्पल स्पेस असं म्हणतात. दॅट इज एस. याला यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात. समजा एक नाणे आपण फेकले, समजा एक नाणे घेतले, त्याला नाण्याला किती बाजू असतात? तर नाण्याला दोन बाजू असतात. एक असतं हेड आणि दुसरं असतं टेल. हेडला मराठीमध्ये छापा आणि टेलला काटा असं म्हणतात. तर नमुना अवकाश म्हणजे एकूण निष्पत्त्या किती आहे नाणे फेकले असता? तर एकूण निष्पत्त्या इथे दोन आहे. कोणत्या कोणत्या? एक आहे हेड छापा आणि दुसरी काटा. मग याच्या संचाला म्हणजे एच अँड टी, द सेट ऑफ एच अँड टी दॅट इज कॉल्ड ॲज सॅम्पल स्पेस एस. म्हणजे एस बरोबर एच कॉमा टी. तर आपल्याला इथे नमुना अवकाश म्हणजे काय हे समजलेलं आहे. तर नमुना घटक संख्या म्हणजे काय? तर या सॅम्पल स्पेसमध्ये एकूण जे घटक असतात दॅट इज एच इज फर्स्ट एलिमेंट अँड दिस टी इज अ सेकंड एलिमेंट. म्हणजे हे दोन घटक आहे. एच हा पहिला घटक आणि टी दुसरा घटक. तर एकूण घटक किती आहेत? दोन. कोणते कोणते? तर एक आहे हेड आणि दुसरा आहे टेल. तर अशा प्रकारे आपण नमुना घटक संख्या आपण इथे मोजता येईल. तर सेम कन्सेप्ट आपण थोडंसं इंग्रजीमध्ये जाऊन घेऊया. द सॅम्पल स्पेस, त्यालाच मराठीमध्ये आपण नमुना अवकाश म्हणतात. The set of possible outcomes of random experiment is called as sample space. Means the total outcomes when we throw a coin, it has two outcomes, that is head and tail. Means the total number of outcomes, that is set of, that is this sample space equals to S is equals to set of total number of outcomes. Here the first outcome is H, that is head, and second outcome is tail, that is tail. The set of this head and tail is said to be the sample space of throwing a coin. अशा प्रकारे आपण इथे सॅम्पल स्पेस जाणून घेऊ शकतो. इट इज द ग्रीक लेटर दॅट इज डिनोटेड बाय ओमेगा. The each element of sample space is called as sample points. Here there are two elements, that is H is the first element and this T is a second element. The total number of the elements are included in this elements, that is n of s. This total number equals to 2. याला आपण sample point असं म्हणू शकतो. Following are some example of finite sample spaces. तर इथे पहिला यादृच्छिक प्रयोग आहे सिरियल नंबर 1. रॅन्डम एक्सपेरिमेंट, याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. वन कॉइन इज टॉस, एक नाणे फेकणे. याला आपण आधी समजून घेतलेलं आहे. तर सरळ सॅम्पल स्पेस म्हणजे एच आणि टी याच्यामध्ये आलेला आहे. आणि नमुना घटक संख्या एकूण किती? पहिली घटक संख्या आणि ही दुसरी घटक संख्या, म्हणून ही एकूण दोन घटक संख्या इथे आलेला आहे. तर समोरचं उदाहरण आपण सविस्तररित्या जाणून घेऊया पुन्हा. इथे दोन क्रमांकाचं उदाहरण आहे. टू कॉइन्स आर टॉस, दोन नाणी फेकणे. इथे बघा, एक आपण नाणी घेतलं त्याला दोन बाजू असतात, एक आहे हेड आणि दुसरा टेल. दुसरं नाणी घेतलं त्याला सुद्धा दोन बाजू असतात, दॅट इज हेड अँड टेल. नाउ हिअर when two coins are tossed, the sample space that will be equals to the combination of this H and this H, that will be HH, right? This HH. Okay, then next this H will combine with this T, that is HT, total number of outcomes when two coins are tossed. This is HT. Now here T and this H, that will be TH. This will be the third outcome. आणि चौथं जे निष्पत्ती आहे ते T आणि T. बघा इथे T आणि T अशा प्रकारची चौथी निष्पत्ती. याच्यानंतर जेवढाही तुम्ही कॉम्बिनेशन कराल ती रिपीट होणार आहे. या चारच्या व्यतिरिक्त इथे कोणतीही निष्पत्ती, that outcome will not be found. Therefore total number of outcomes, if we count here, the first outcome HH, second one HT, third one TH, and fourth one is TT. So therefore number of total number in the sample space is here countable number, that is a 4. Therefore n of s is equals to 4 and it is a countable set. Now the next example. थ्री कॉइन्स आर टॉस्ड, तीन नाणी एकाच वेळी फेकले असता. पहिलं कॉइन त्याला एच टी, दुसरं कॉइन त्याला एच टी, पुन्हा कॉम्बिनेशन, थर्ड वन दॅट इज एच टी. आता या तिघांचंही कॉम्बिनेशन आपल्याला इथे करायचं आहे. दॅट विल बी एच एच अँड दिस एच, दॅट विल बी एच एच एच.
when three coins are tossed, the first outcome will be H, H, H. Similarly, H, H, and this T, this H, H, T. This will be repeated. म्हणजे याची पुनरावृत्ती व्हायला नको, फक्त याला पुनरावृत्ती रिपिटेशन इज नॉट अलाउड हिअर. दॅट इज सेकंड वन HST, देन नेक्स्ट वन विल बी H, T, अँड दिस H, H, T, H. अशा प्रकारे आपण एकूण जर याच्या निष्पत्त्या बघितल्या तर त्याच्यानंतरची निष्पत्ती आपल्याला THH अशी मिळेल, त्यानंतरची HTT, THT, TTH आणि TTT अशा प्रकारच्या निष्पत्त्या आपल्याला इथे मिळणार आहेत. तर एकूण निष्पत्त्याचे एकूण घटक एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस आर फाउंड. दॅट इज द फर्स्ट एलिमेंट, this one second, this one third, this one fourth, total पाचवा नंबरचा सहावा, सातवा आणि आठवा. therefore the elements in the sample space are 8, therefore n of s equals to 8. त्यानंतरचं आपण उदाहरण बघूया. आपण लुडो बघितलाय. लुडो मध्ये फासा असतो, असं क्यूब स्ट्रक्चर असतो, त्याला असं क्यूब स्ट्रक्चर असतो आणि त्याच्यावर असे 1 पॉइंट्स, 2 डॉट्स, 3 डॉट्स असे एम्बॉस्ड असतात आणि एकूण सरफेसेस त्याला 6 असतात. म्हणजे एकूण निष्पत्त्या त्याचे काय होणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल नंबर ऑफ आउटकम्स वेन वी थ्रो अ डाय इज हिअर 6. एक फासा टाकल्यावर आपल्याला एकूण निष्पत्त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर ते 1, 2, 3, 4, 5, 6 या स्वरूपात मिळत आहेत. तर एकूण निष्पत्त्या म्हणजे इथे किती, टोटल नंबर ऑफ आउटकम्स. देअरफॉर n of s इक्वल्स टू दिस 6. देअरफॉर हिअर द 6 इज अलाउड. त्यानंतरचं उदाहरण आहे टू डायस आर थ्रोन, दोन फासा टाकणे. तर इथे पहिलं निष्पत्ती, पहिल्या फासाच्या निष्पत्त्या 6, 1, 2, 3, 4, 5, 6. दुसऱ्याची निष्पत्ती 1, 2, 3, 4, 5, 6. द कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा आपण याला घेतो तर हा 1, 1, दॅट इज दिस 1, 1, दॅट इज 1, 2. हे बघा, हे दुसरं 1, 2 आलेलं आहे. इथे 1, 3, बघा हे 1, 3 आलेलं आहे. त्यानंतरचं इथे 1, 4 कॉम्बिनेशन 1, 4 आलेलं आहे. 1, 5 बघा 1, 5 कॉम्बिनेशन आलेलं आहे. इथे बघा 1, 6 असं कॉम्बिनेशन आलेलं आहे, 1, 6. त्यानंतर 1चं कॉम्बिनेशन पुन्हा रिपीट होत असल्यामुळे आपण इथेच आपल्याला इथे थांबायचं आहे. देन नेक्स्ट विल बी 2 अँड 1. दिस इज 2, 1. Next will be 2, 2. This is a 2, 2. That next will be 2, 3. That is 2, 3. नेक्स्ट विल बी 2, 4, 2, 5, 2, 6. बघा तुम्ही बरोबर रिपीट न होता जर आपण याचं कॉम्बिनेशन बनवलं तर आपल्याला अशा प्रकारे 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 6, 3, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6 अशा प्रकारे आपल्याला रिपीटेटिव्ह कॉम्बिनेशन. शेवटचं बघूया आपण 6, 1. 6, 1 आलेला आहे. 6, 2 बघा 6, 2 आलेला आहे. 6, 3, 6, 3 आलेला आहे. 6, 4, 6, 4, 6, 5 अँड 6, 6. नाऊ द अशा प्रकारे आपल्याला एकूण आउटकम्स बघा 6, 1, 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 25 आणि 6 6 36. टोटल एलिमेंट्स व्हेन वी थ्रो टू डायस आर 36. therefore n of s equals to 36. अशा प्रकारे एकूण निष्पत्त्या किती आहेत त्याच्यामध्ये 36 आणि कोणत्या कोणत्या आहे या प्रकारचे आहे. आणि समोरचं उदाहरण आपण, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला समोर व्हिडिओ अजून बनवण्यास आपल्याला थोडीशी प्रेरणा वगैरे मिळेल. नाउ दॅट विल बी द नेक्स्ट वन 6. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. आपण एक नवीन यादृच्छिक प्रयोग घेतलेला इथे एस बरोबर. इथे किती कार्ड्स आहेत, 25. मग इथे पहिला नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, त्यानंतर 5, 6, 7 अशा प्रकारे हे नंबर त्या कार्ड्सवर लिहिलेले आहे. तर एकूण कार्ड्स किती आहेत तिथे 25 कार्ड्स आहेत. टोटल नंबर्स आर 25 कार्ड्स. देअरफॉर द सॅम्पल स्पेस विल बी एस विल बी इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अशा प्रकारे करता करता 25 हा लास्ट नंबर आहे. त्यानंतर कोणताही घटक इथे येणार नाही. तर इथे टोटल नंबर जर आपण काउंट केले तर काउंटेबल नंबर 25 आहे. म्हणून एन ऑफ एस जो आहे तो इथे किती येणार आहे, 25 येणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्यानंतरचं यादृच्छिक प्रयोग. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. योग्य रीतीने पिसलेला 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढणे. तर पत्त्यामध्ये बघा इथे डायमंड शेपचे इथे ए असतो, त्याच्यानंतर 2 नंबर 1 असतो ना, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
ज्या म्हणजे जे, त्याच्यानंतर क्यू आणि किंग असे आपण एकूण 13 पत्ते हे कोणाचे असतात, हे डायमंडचे असतात. त्यानंतर स्पेड्सचे सुद्धा अशाच प्रकारे ए 2 3 4 6 7 9 10 जे क्यू के अशा प्रकारे स्पेड्सचे सुद्धा किती पत्ते असतात, 13. सिमिलरली वी फाउंड द 13 हार्ट cards and 13 club cards. Now the combination is total numbers of cards. There are 52 cards. Therefore, the n of s, that is नमुना घटक संख्या ही n of s किती येणार आहे, 52 येणार आहे. The total number of elements found when a card is drawn from the well shuffled pack of 52 cards is 52. Therefore, n of s equals to 52. Do like, share and subscribe Abhijit Sana Maths to get more educational videos.